नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। पिझ्झा आणि पाणीपुरी सर्वांनाच आवडते, म्हणून मी आज तुमच्यासाठी या दोघांचं कॉम्बिनेशन असं पिझ्झा पाणीपुरीची रेसिपी घेऊन आली आहे। ही रेसिपी खूपच साधी आणि सोपी आहे, शिवाय ही रेसिपी बनवायला जास्त वेळ सुद्धा लागत नाही। सर्वात आधी याच्यासाठी लागणाऱ्या पुऱ्या तळून घेऊया। इथे मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये आपण पुऱ्या तळून घेणार आहोत। या प्रकारच्या पुऱ्या कुठल्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला अगदी सहज मिळतील। या पुऱ्या फुगायला थोडासा वेळ घेतात, जास्त नाही, अगदी 8-10 सेकंद घेतात। या पुऱ्या फुगेपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचे, म्हणजे दोन्ही साइडने पुऱ्या छान तळल्या जातील। तुम्ही पाहू शकता पुऱ्या छान टम फुगल्या आहेत। आता हे आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने तुम्हाला जेवढ्या लागतील तेवढ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। यानंतर पाणीपुरीमध्ये आपण बटाटे कुस्करून घालतो किंवा वाटाण्याचा रगडा घालतो, पण इथे आपण पिझ्झा पाणीपुरी बनवते, म्हणून यात आपण पिझ्झामध्ये जे यूज करतात शिमला मिरची, ओनियन, टोमॅटो, चीज हे सर्व घालणार आहोत। त्यामुळे याचं स्टफिंग आपण बनवून घेऊया। एका कढईमध्ये थोडंसं तेल घेतलंय। तेल एकदा छान गरम झालं की त्यामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो घालायचे आणि छान 2 ते 3 मिनिटं आपण हे परतून घ्यायचे। जास्त भाजीसारखं शिजवायचं नाही, याचा क्रंचीनेस गेला नाही पाहिजे। अगदी 2-3 मिनिटं आपल्याला हे परतून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता कांदा छान तळला गेलाय, टोमॅटो सुद्धा छान मऊ झालेत आणि त्याचबरोबर शिमला मिरची सुद्धा शिजली। आता यामध्ये मी पिझ्झा सॉस घालते। इथे मी 2 चमचे पिझ्झा सॉस घालते। त्यानंतर 2 चमचे टोमॅटो सॉस घालायचे। त्यानंतर थोडेसे चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो घालायचे। आता हे आपण छान मिक्स करून घेऊया। हवं तर तुम्ही या ठिकाणी चीज सुद्धा ॲड करू शकता। जर तुम्हाला चीज जास्त प्रमाणात आवडत असेल तर या ठिकाणी तुम्ही नक्की घाला। चला तर मग जास्त वेळ आपल्याला मिक्स करत राहायचं नाहीये, अगदी 1 मिनिट आपल्याला हे मिक्स करत राहायचंय। छान मिक्स झालं आहे, आता हे आपण बाजूला ठेवूया। आता आपण बनवलेलं जे स्टफिंग आहे ते पुरीमध्ये भरूया। त्यासाठी आपण जे तळलेल्या पुऱ्या आहेत ते मी इथे घेतल्या आहेत। त्यातली एक पुरी घ्यायची आहे आणि असं सुरीनं कट करायचं आहे मध्यभागातून, अगदी सहज होते। पुरीवर जास्त दाब न देता चाकूवर थोडासा भार जास्त द्यायचा, म्हणजे एका पुरीचे 2 भाग अगदी सहज होतात। याचप्रमाणे तुम्हाला हवे तेवढा पुऱ्या तुम्ही कट करून घेऊ शकता। इथे मी तुम्हाला दुसरी पुरी कट करून दाखवते। तुम्ही पाहू शकता सर्व भार माझा चाकूवर आहे। पुरीला फक्त मी अलगद धरले आणि असे हे 2 तुकडे अगदी सहज होतात। आता आपण बनवलेल्या सर्व अर्ध्या पुऱ्या यामध्ये काढून घेऊया। मी इथे फक्त 3 पुऱ्या कट करून घेतलेल्या दाखवल्यात। तुम्ही इथे तुम्हाला जेवढ्या खायच्या आहेत तेवढा एकदाच कट करून घेतल्या तरी सुद्धा चालतील। आता ह्या अर्ध्या पुऱ्यांमध्ये आपण बनवलेलं स्टफिंग घालूया। शिमला मिरची, टोमॅटो, कांद्याचं जे स्टफिंग आपण बनवलं होतं ते इथे घालायचंय। हे स्टफिंग तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। सर्व पुऱ्यामध्ये स्टफिंग घालून झालेलं आहे। आता यावर मी थोडासा बारीक शेव घालते। पिझ्झा पाणीपुरी आहे ना, त्यामुळे मी पिझ्झाचं थोडं साहित्य घालते, पाणीपुरीचं थोडं साहित्य घालते, म्हणजे कसं दोन्हीचं कॉम्बिनेशन दिसून येईल। सर्व पुऱ्यांमध्ये शेव घातल्यानंतर आपल्याला भरपूर सारी चीज घालायची यावर। चीजसाठी अजिबात कंजूसी करायची नाही, या चीजमुळेच या पाणीपुरीला चव येते। अगदी भरभरून यामध्ये चीज घालायचं आहे। चला तर मग आपली पिझ्झा पाणीपुरी रेडी आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते सांगा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। चला तर मग भेटूया अशाच एका खमंग आणि टेस्टी रेसिपी बरोबर।